अश्वाचं मानाचं दुसरं रिंगण या ठिकाणी पार पडलेलं आहे। या रिंगण सोहळ्याला खरं तर इंदापूरचे आमदार तथा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे सपत्नीक या ठिकाणी दाखल झालेत। या सोहळ्यामध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला। तर काय सांगाल मामा, एकंदरीत या सोहळ्यामध्ये सपत्नीक या ठिकाणी सहभाग घेतलाय, काय भावना आहेत नेमक्या? सपत्नीक तर आम्ही नेहमीच घेत असतो आणि एक आनंद असतो। हा पालखी सोहळा आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये भावनगर पासून ते सराटीपर्यंत येत असतो। 63 किलोमीटरचं अंतर आहे आणि प्रत्येक वर्षी 4 आणि तिथीनुसार 5 ते 6 मुक्काम या तालुक्यामध्ये असतात। लाखो वारकरी यामध्ये सहभागी असतात आणि या वारकरीची सेवा करण्यासाठी आपली शासकीय यंत्रणेबरोबरच प्रत्येक गावातले नागरिक हे यांची तयारी असते। ते आतुरतेने माझ्या वारकरी भक्तभावांची वाट बघत असतात आणि त्यांची चांगल्या प्रकारची सेवा इंदापूर करत असतात। कालच बेलवाडीला पहिलं रिंगण झालं, आज दुसरं रिंगण हे इंदापूरला झालं आणि निश्चित प्रकारे एक आनंद आहे। शेवटी आयुष्यामध्ये ह्या भक्तभावांना, त्यांना वारकऱ्यांना भेटलं, त्यांचं प्रेम, त्यांचा चेहरा, त्यांची निस्वार्थी व्यक्ती, त्यांची निस्वार्थी सगळी भावना पाहिल्यानंतर एक मनाला समाधान वाटतं, मनाला एक ऊर्जा तयार होते आणि शेवटी या पालखीच्या थानी आपण डोकं ठेवल्यानंतर, नतमस्तक झाल्यानंतर आपण विठ्ठलाचंच दर्शन झालं असं होत असतं आणि त्याप्रमाणे निश्चित प्रकारे आम्ही दोघांनी दर्शन घेतलेलं आहे आणि मी पांडुरंगाला एक साकडं घातलेलं आहे की येणाऱ्या ह्या वर्षामध्ये आज तरी पावसाळी वातावरण दिसतंय, पण अजूनही चांगल्या प्रकारचा पाऊस या राज्यामध्ये सगळीकडे होऊ दे आणि माझा बळीराजा सुखी होऊ दे, हेच पांडुरंगाला मी साकडं घातलेलं आहे। नक्कीच मामा, खरं तर आज तुम्ही ह्या पालखी निमित्तानं खरं तर आज विठ्ठलाला काय साकडं घालताय? शेतकरी बळीराजा कसा सुकवला जाईल, काय विठ्ठलाचा साकडा असेल तुमचा? नाही, विठ्ठलाला तेच साकडं आहे विठ्ठला की निश्चित प्रकारे त्यांनी जे पीक घेतलेलं आहे ते पिकामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन त्याला मिळू दे, उत्पादन बरोबरच त्याला चांगल्या प्रकारचा त्या पिकाला बाजारभाव मिळू दे, त्याला चांगलं उत्पन्न मिळू दे आणि उत्पन्न मिळून निश्चित प्रकारे त्या चेहऱ्यावरचं हास्य त्याचं अधिक वाढू दे आणि निश्चित माझा बळीराजा सुखी होऊ दे। नक्कीच शेतकरी देखील सातत्याने कर्जाच्या ह्याच्यात होरपळलेला असतो, काय सांगाल एकंदरीत? कधी शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात काय सांगाल? शेतकरी अडचणीत आहे। हवामान बदलामुळे कधी पाऊस कमी पडतोय, जादा पडतोय, गारपीट होते, पिकांना बाजारभाव कमी जास्त होतोय, त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला गेल्या वर्षी पण राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीच्या काळात मदत केलेली आहे आणि अजूनही शेतकरी कुठेतरी त्याला मदत केली पाहिजे या भावनेनं मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही जाहीर केलेली आहे। साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि साधारणतः 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार आहे। निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्र्यांचं मी आभार यासाठी मानतो की शेवटी मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळामध्ये सरकार अडचणीत असताना आणि कुठल्या प्रकारची समोर निवडणूक नसताना सुद्धा ही मुख्यमंत्र्यांनी खूप मोठी घोषणा ही माझ्या शेतकरी बांधवांसाठी केली आहे। त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो आणि पांडुरंगाला एकच साकडं घालतो की लवकरात लवकर अजून मोठा पाऊस होऊ दे। नक्कीच आज खरं तर तुम्ही जोडीने या ठिकाणी फुगडी खेळायत, काय भावना होती? शेवटी फुगडी खेळताना एक आनंद असतो। एकामेकात मी फुगडी खेळल्यामुळे इतर सगळेजण फुगडी खेळलं, मी नगराध्यक्षांबरोबर फुगडी खेळलो, नगरसेवकांबरोबर फुगडी खेळलो आणि शेवटी मी नेहमी म्हणतो आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो। आनंद गोलगोल आहे, जास्त आनंद दाबून धरायचा नसतो, त्यामुळे आनंद द्या आणि आनंद घ्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।